हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज अमरावतीत अमित शहांची सभा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर बच्चू कडूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभेकडे लक्ष। गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, बच्चू कडूंचा थेट शहांवर निशाणा। तर 26 तारखेला अमरावतीत हिंदू मुस्लिम दंगल होऊ शकते, बच्चू कडू यांच्याकडून शंका व्यक्त। हनुमान जयंतीला हजारो रुपये देऊन लोक जमवले, रॅलीला या 1000 रुपये देतो, राणांकडून जाहिरात। बच्चू कडूंचा आमदार राणांवर गंभीर आरोप। बच्चू कडूंना मातोश्रीवरून सुपारी आली आहे, ज्या थाळीत खातो तिथेच छेद करणं कडूंना धंदा आहे, रवी राणांचा पलटवार। राज ठाकरे अंतिम टप्प्यात चर्चेला आले, आधी चर्चेला आले असते तर लोकसभेच्या जागा मिळाल्या असत्या, भाजपामधील सूत्रांची माहिती। महायुतीत दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवर मोठा उलटफेर होण्याची शक्यता, शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवांच्या नावाची चर्चा। शहीदांना फसवणाऱ्यांच्या परिवारात भाजप सहभागी, अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून ठाकरेंचा निशाणा। मोदी सरकारनं शिवसेनेच्या 7/12वर गद्दारांचं नाव लिहिलं, शेतकरी म्हणतात उद्या आमच्याही 7/12वर दुसऱ्याचं नाव लिहितील, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, ते वैफल्यग्रस्त झालेत, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। तर घटनाबाह्य लोकांवर मी बोलत नाही, ठाकरेंचा पलटवार। गडकरींच्या प्रचार रॅलीत विद्यार्थ्यांचा वापर, काँग्रेसचा आरोप। नागपुरातील एनएसव्हीएम फुलवारी शाळेच्या संचालकांवर कारवाई करा, राज्य निवडणूक आयोगाचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश। भाजपचे 2 मोठे नेते आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार, बीडमध्ये पंकजा मुंडे तर जालन्यात रावसाहेब दानवे अर्ज दाखल करणार। शरद पवारांची आज माढा आणि धाराशिवमध्ये सभा, माढातील मोडनिंबमध्ये धैर्यशील मोहिते पाटील तर तुळजापुरात ओमराजे निंबाळकरांसाठी सभा घेणार। अमरावती आणि सोलापुरात राहुल गांधींची आज जाहीर सभा, सोलापुरात प्रणिती शिंदे तर अमरावतीत बळवंत वानखडेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार, महाराष्ट्रातील 8 तर देशभरातील एकूण 90 जागांसाठी 26 एप्रिलला मतदान। लोकसभेचं मैदान कोण मारणार, बारामतीत कुणाची चर्चा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुलाखत पहा संध्याकाळी 6 वाजता TV9 मराठीवर। अभिनेता रणवीर सिंह डीपफेक व्हिडिओ प्रकरणी पुन्हा दाखल, महाराष्ट्र सायबर सेलमार्फत अधिक तपास सुरू। अमेरिकेतील वारसा कर प्रणालीवर काँग्रेसच्या सॅम पित्रोदांच्या वक्तव्यानंतर भाजपची टीका, काँग्रेसकडून देशवासियांची संपत्ती लुटण्याचा प्रयत्न, पंतप्रधान मोदींसह शहांचा हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।